प्रत्येक स्मशानभूमीत वृक्षारोपण करून पक्ष्यांचा अधिवास निर्माण करावा. नामदेव चौगुले यांचे प्रतिपादन. स्वर्गीय कमल रामचंद्र वास्कर यांचे स्मरणार्थ अपूर्वा चौगुले यांचेकडून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन. प्रत्येक गावाची गरज आहे ती चांगल्या स्वच्छ आणि सुशोभित स्मशानभूमीची. गावातील प्रत्येकाने घरातील प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर धार्मिक विधी करताना किंवा नातेवाईकांना भेट म्हणून भांडी व वस्तू दिल्या जातात. तसेच रक्षाविसर्जन हे पवित्र धार्मिक ठिकाणी केले जाते. अशा जुन्या रूढी आणि परंपरा नव्या जमान्यात बदलणे आवश्यक असून आपली प्रिय व्यक्ती कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी वृक्षरोपे भेट देणे आणि वृक्षारोपण केल्यास त्या झाडाच्या रूपात ते जिवंत राहतील असे मनोगत पर्यावरणप्रेमी, शिक्षक, सृष्टी पर्यावरणवादी संघटना संचालक नामदेव चौगुले यांनी विचार व्यक्त केले. विद्यामंदिर निपाणी शाळेच्या इंग्रजी विषय शिक्षिका अपूर्वा नामदेव चौगुले यांच्या मातोश्री स्वर्गीय कमल रामचंद्र वास्कर यांचे 8 मे 2020 रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांचा पार्थिव शेतात दहन करण्यात आले, तर रक्षाविसर्जन दिवशी शेताच्या बांधाला खड्डा काढून त्यात रक्षा टाकून त्यावर वडाचे रोप लावले. पाणी प्रदूषण होऊ नये ही दक्षता घेतली. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला देऊन उत्तर कार्याला 225 वृक्षरोपे नातेवाईक आणि ग्रामस्थांना देऊन पर्यावरणपूरक उपक्रम केला. समाजाला नवी दिशा दिली. मान्यवराच्या उपस्थितीत 10 ते 11 फूट उंचीची वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशी भारतीय वंशाची रोपे लागवड करून पक्ष्यांसाठी अधिवास निर्माण करण्याचे कार्य केले. आपण लाखो रुपयांची गाडी विकत घेऊ पण सावली बाजारात विकत मिळत नाही. यासाठी झाडे लावून वसुंधरा हिरवी करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे हा कृतीतून विचार दिला. अपूर्वा चौगुले नामदेव चौगुले या दाम्पत्याचे यर्नाळ ग्रामस्थातून कौतुक होताना दिसते. याप्रसंगी दिग्विजय निंबाळकर, सुरेश घाटगे यांनीही मनोगतातून वृक्ष संवर्धन करून स्मशानभूमी सुंदर आणि आदर्श बनवू असे अभिवाचन दिले. याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई कांबळे, दौलतराव निंबाळकर, सिद्धोजीराव निंबाळकर, गुलाबराव निंबाळकर, अमरसिंह निंबाळकर, सुरेश घाटगे, राजेंद्र घाटगे, दिनकर लाटकर, अशोक इंजल, अपूर्वा चौगुले, पांडुरंग पोवार व आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, शिवबसव लाईव्ह, यर्नाळ. डिजिटल कम्प्युटरचं उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी चौगुले सरांनी भेटायला गेलेलो. त्यावेळी चौगुले सर म्हटले तुमचा कार्यक्रम जे डिजिटल कम्प्युटरचा तरी आम्ही करूयाच, पण त्याच दिवशी स्मशानभूमीत झाडं लावायसाठी स्वतः सरांनी 25 झाडं 12 फुटी 25 झाडं आमच्याकडे पाठवून दिले तिने. त्याबद्दल आम्ही यर्नाळ ग्रामस्थ आणि आमचे मित्रमंडळीतर्फे आम्ही चौगुले सरांचं हार्दिक हार्दिक आभार आणि अभिनंदन करतो. यर्नाळ स्मशानभूमीमध्ये नामदेवराव चौगुले सर यांनी जो झाडे लावायचा उपक्रम केलेला आहे तो खरंच अतिशय कौतुकास्पद आहे. कारण सरांनी मगाशी सांगितले की आपण 10वी असून देत 12वी असून देत, हिंदू म्हणजे मराठा समाजाने 12वीला, त्यानंतर लिंगायत समाजात 3ऱ्याला आपण ज्या वस्तू देतोय त्या वस्तू न देता त्या माणसाच्या स्वरूपात जर एक झाड दिलं तर ते झाड जगलं तर तो एक माणसाची कायमची आठवण राहते. आणि सरांनी इथं येऊन तो जे झाडं दिलेली आहेत ती झाडं दिलेला उपक्रम खरोखरच चांगला आहे. पण ग्रामपंचायत असून देत, नुसतं ग्रामपंचायतीवर जबाबदारी न देता ही गावातील नागरिकांनी प्रत्येकानं भाग घेऊन ही झाडं जगवायची जबाबदारी आमची आहे. कारण सरांचा उपक्रम चांगला आहे, त्यांनी झाडं दिलेली आहेत. त्यांना बराच व्यापास ते शिक्षक आहेत, वास्कर मॅडम पण शिक्षक आहेत, त्यांनी बरंच उपक्रम करत असतात. पण त्यांनी दिलेली जी जबाबदारी आहे ती आपण गावकऱ्यांनी इथं निभवली पाहिजे आणि ती 100% झाडं जगवायचं काम हे यर्नाळवासियांचं आहे. स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम झालेला आहे. झाडं लावणं हा उपक्रम सरकारी पण आहे आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आपली सर्वांची ती जबाबदारी आहे. आणि झाडं लावत असताना झाडं लावणं सोपं आहे, परत झाडं लावलेली जगवण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि ते आम्ही सर्वांनी मिळून पार पाडूया आणि आपल्या सर्वांचं त्याला सहकार असावं आणि झाडं जगण्याची जबाबदारी घेऊन. तसंही ते 300-350 वर्षापूर्वीची स्मशानभूमी आहे. आता आम्ही मराठा समाजाच्या नावावर शेतमालकाला पैसे देऊन नावावर करून पंचायतला नोंद केलेलं आहे. सरकारी अनुदानातून काय मिळतंय त्याचाही फायदा. आज यर्नाळच्या स्मशानभूमीमध्ये अगदी आपल्या गावातील पाटील वगैरे या सर्व लोकांच्या साक्षीनं आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच वगैरे या गावातील सामाजिक कार्यकर्ते खरोखर आज आपल्या सगळ्यांना सांगायला आम्हाला आनंद वाटतोय. कारण प्रत्येकजण म्हणतोय की झाडं लावायला पाहिजेत, झाडं जगवायला पाहिजेत. पण ही कृती आपण करत असताना मी एक आज असा विचार केला की प्रत्येकजण आपण म्हणतोय की स्मशानभूमीमध्ये कावळे काय येत नाहीत आणि कावळे काय येत नाहीत ह्या गोष्टीचा उत्तर म्हणून
आम्ही विचार केला की गेल्या वर्षीच मेमध्ये आमच्या सासूबाईंचं निधन झालं, कमल रामचंद्र वास्करांचं. आणि त्यावेळी मग लोक म्हणायला लागले की नैवेद्य शिवायला नाही, आणि नैवेद्य शिवायला नाही असं ज्यावेळी होतं त्यावेळी आपण म्हणतोय की काहीतरी आपल्याकडे चुकून राहिलेलं आहे. तर ज्या कावळ्यांचा किंवा ज्या पक्ष्यांचा आदिवास जर आपण स्मशानभूमीमध्ये जर तयार केला नाही तर हे पशुपक्षी कशा प्रकारे येतील. त्यामुळं तुम्ही आम्ही आज खऱ्या अर्थानं आज या स्मशानभूमीमध्ये वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, लिंब अशा प्रकारची भारतीय वंशाची झाडं लावून आपण या पक्ष्यांचा आदिवास जर निर्माण केला तर निश्चितपणानं आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण जे काय उत्तर कार्य किंवा तिसरा दिवस रक्षा विसर्जन या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या सगळ्यांचाच त्यामध्ये पशुपक्ष्यांसुद्धा सहभाग त्यामध्ये होईल. आणि आपण म्हणतो की मृत्यूनंतर त्या माणसाच्या आत्म्याला शांती मिळावी, तर ही शांती मिळण्यासाठीचा तुम्ही आम्ही करत असलेला आजचा हा प्रयत्न अतिशय योग्य आणि स्तुत्य आहे. आणि हे सगळं करण्याची एक सुवर्णसंधी तुम्ही ग्रामस्थांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. मला वाटते की आपण मंदिरं किती मोठी बांधली यापेक्षा प्रत्येकालाच मृत्यूनंतर ज्या स्मशानभूमीत जायचं असतं तर ही स्मशानभूमीसुद्धा आपण सुंदर आणि चांगली करायला पाहिजे. आणि यानंतर आणखीन एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं तुम्ही ग्रामपंचायतीचा एखादा ठराव करा जनरल सभेचा की या ठिकाणी आपल्याला तसं पाणी प्रदूषण होऊ नये आणि याची खबरदारी जर घ्यायची असेल तर तुम्ही आम्ही या ठिकाणी एखाद्याचं दहन झाल्यानंतर त्याची जी रक्षा असेल ती जर या झाडांना जर घातली तर आपण नेहमी म्हणतोय की माणसाच्या मृत्यूनंतर एखादं झाड लावावं, तर आपण इथं झाडच लावलेली आहेत. आणि जर त्या झाडांची जर रक्षा दिली तर आपल्या यर्नाळातील एकही माणूस मरणार नाही, तो झाडांच्या रूपामध्ये जिवंत राहील. आजच्या या स्मशानभूमीतील या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलेलात. आणि फक्त झाडे लावण्यापुरतं हे काम न होता यानंतर तुम्ही आम्ही सगळ्यांनीच त्या झाडाचं संगोपन करूया. आणि हीच खऱ्या अर्थानं मला वाटते की माझ्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीसाठी मी हे काम करत असेल तर हीच प्रेरणा समाजातील इतर लोकांनी देखील घ्यावी. आपण भांडीकुंडी वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी न वाटता आपण त्यांच्या उत्तर कार्याच्या वेळी, रक्षा विसर्जनच्या वेळी जर अशा प्रकारे वृक्षरोपांचं वितरण करण्याचं जरी काम केलं तर खऱ्या अर्थानं ती त्या माणसासाठी श्रद्धांजली होईल. 9 लाखाची गाडी विकत घेणं सोपं आहे, पण बाजारात सावली विकत मिळत नाही. आणि ही सावली निर्माण करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करूया. धन्यवाद.